नमस्कार. स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. काल अमित शहांनी सदनामध्ये बोलताना आंबेडकरांबद्दल जे उद्गार काढले, मला वाटतं तसा अपमान बाबासाहेब आंबेडकरांचा कोणीही केलेला नसावा, कमीत कमी या दशकात तरी. देशाचे गृहमंत्री अमित शहाजी म्हणाले की काय आंबेडकर 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 रट लावून ठेवली आहे. इतक्या वेळा जर तुम्ही देवाचं नाव घेतलं असतं तर 7 जन्म स्वर्ग मिळाला असता. आणि त्यानंतर त्यांचं म्हणणं असे काही विरोधी पक्षांना काही आंबेडकरांचं घेणं देणं नाही, फक्त ते वोट बँकेवर नजर ठेवून आहेत आणि आरक्षणाच्या विरुद्ध आहेत. एक हिंदीमध्ये कहावत आहे, सौ चूहे खा के बिल्ली हज को चली. तसला प्रकार अमित शहाच्या वक्तव्यांवर पडत होतं. रामाचं नाव घेतलं किंवा देवाचं नाव घेतल्याने स्वर्ग मिळतो अशी एक धारणा आहे, अशी आस्था आहे. पण कुठेही असं प्रमाण नाही की कोणी स्वर्गात जाऊन आला आणि सांगितलं की मी देवाचं नाव घेऊन स्वर्गात गेलो. परंतु या आंबेडकर या नावाने तरी कमीत कमी देशातल्या लाखो करोडो वंचित, मागासलेल्या, दलित, आदिवासी समाजाला नरकातून स्वर्गाचा रस्ता दाखवला, एवढं मात्र नक्की. आणि लोक आंबेडकर का करतात? कारण सध्याची स्थिती अशी आहे देशात, राजकीय स्थिती, की तिथे आंबेडकरांच्या नावाचा जप करणं ही अनिवार्यता झालेली आहे, ही जरूरत झालेली आहे. भाजपाला आंबेडकर मजबुरी असू शकतो, आणि ज्यांची पहिल्या दिवसापासूनची राज्यघटनेच्या विरुद्ध मानसिकता आहे, आणि राज्यघटना कशाला, मनुस्मृती असताना हा विचार घेऊन जेव्हा ते आंबेडकरांवर लगातार हल्ले करायचे देशात संविधान लागू झाल्यानंतर, तेव्हा त्यांना कंटाळून आंबेडकर साहेबांनी, बाबासाहेबांनी मनुस्मृतीची होळी केली, जाळली. बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध करणारे लोक सध्या त्यांना आपला आयकॉन मानतंय, कारण त्यांच्याकडे स्वतःचा असा आयकॉनच नाही. कधी सरदार पटेल तर कधी महात्मा गांधी, कधी आंबेडकर तर कधी शाहू महाराज, तर कधी फुले, तर कधी भगतसिंग, जे वामपंथी विचारधाराचे होते. या सगळ्यांना ते आयकॉन घेऊन बसले, कारण त्यांच्याकडे स्वतःचं काही नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान, या देशाचं राज्यघटना जेव्हा लोकांच्या समोर ठेवली, तेव्हा ते म्हणाले की मी एका भिकाऱ्याला सुद्धा राजा बनवण्याचा अधिकार दिलेला आहे. आज जर देशात नरेंद्र मोदी तथाकथित चहा विकणारे देशाचे पंतप्रधान आहेत, तर ते पण त्या बाबासाहेब आंबेडकरांच्याच देणगीमुळे. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली झालेली ड्राफ्ट समितीने जो देशाची घटना ड्राफ्ट केली, आणि ती राज्यघटना पूर्णपणे बदलायची जरूरत आहे असे म्हणणारे विरोधी पक्ष कोणीही नसून भाजपाचे मोठमोठे नेते लोकसभा 2024च्या निवडणुकीच्या अगोदर 370 आम्हाला द्या, आम्ही संविधान बदलून दाखवतो, राज्यघटना बदलून दाखवतो. 370 आम्हाला हवे, कारण आम्हाला राज्यघटना बदलायची आहे. पण या देशातल्या लोकांनी भीमराव आंबेडकरांना प्राधान्य देत तथाकथित या राम भक्तांना बाजूला केलं आणि अक्षरशः 180 वर आणलं. माझं गणित चुकीचं नाही आहे, कारण असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स, ADR या संस्थेने पूर्ण डाटा दिलाय
की लोकसभा निवडणुकीमध्ये 79 सीट्सवर कसा मशिनीचा घालमेल झाला आणि त्यातल्या 60 सीट भाजपाला मिळाल्या. म्हणजे भाजपा मशिनी विजय भाजपाचा 60 वर, तर 240 मध्ये जर 60 काढले तर 180 वर येतं. हे 370 मागत होते, लोकांनी त्यांना 170 आणि 180 वर आणलं होतं. त्यानंतर मग त्यांना तिची महिमा कळला आणि मग निवडणुकीमध्ये राज्यांच्या, आम्ही तर बाबासाहेबांचे प्रेमी, आम्ही तर आरक्षणासाठी हे करणारे, आम्ही तर ते करणारे. बाबासाहेबांबद्दल किती प्रेम आहे त्या अमित शहाच्या वक्तव्यावरनं निघून आलं. ज्या रामाचं भक्त आणि त्या रामाच्या मंदिराचे महिमा मंडन करतात, यांना राम हा एटीएम आहे. हा राम व्यापार करण्याची वस्तू आहे, हे मत घेण्याचं एक टूल आहे. पण खरोखरच जर तुम्ही राम आत्मसात केला तर तो बाबासाहेब आंबेडकरांचीच पूजा करायला सांगेल. का देवदेव करायचं, का आंबेडकर करायचं नाही? दलितांसाठी, शोषितांसाठी, मागासलेल्यांसाठी आंबेडकर देवच आहेत. बेरोजगारांना संघर्ष करण्याचा अधिकार आंबेडकरच देतो. शेतकऱ्यांना झालेल्या त्यांच्यावर अन्यायाला विरोध करण्याचा अधिकार आंबेडकरच देतो. जिथे अधिकार आहेत या देशाच्या सामान्य माणसाला मिळालेले, तो सगळे त्या अधिकाराला समोर जेव्हा पाहतो तेव्हा नतमस्तक होतो ते बाबासाहेब आंबेडकरांकडे. परंतु राज्यघटना समजण्यासाठी शिकलेला माणूस पाहिजे, शिक्षित माणूस पाहिजे. हे अशिक्षित नाही आहे, शिक्षित नाही आहे, कुशिक्षित आहेत. शिक्षा घेतलेली आहे पण चुकीच्या पद्धतीनं. हे गीता वाचून लोकांची हत्या करतात आणि मग म्हणतात की तेव्हा देवानेच म्हटलं होतं की बाई तुझ्या हातात काय आहे, मीच करवतो तुझ्याकडनं. जोशी अभ्यंकर खून खटला तुम्ही आठवलं तर तुम्हाला कळेल. हे असले लोक आहेत. बाबासाहेबांनी सांगितलं होतं आपल्या शेवटच्या भाषणात संविधान सभेच्या, ही राज्यघटना अतिशय सुरेख आहे, पण ही सुरेख आहे की चांगली आहे की वाईट आहे ही कोणाच्या हातात जाते त्याच्यावर अवलंबून आहे. आणि त्यांना ही भीती होती की कधी येणाऱ्या काळात असं तर नको व्हायला की आपल्या देशात व्यक्तिपूजा फार आहे आणि त्या व्यक्तिपूजेच्या नावाखाली आपण एका व्यक्तीला इतकं मोठं करतो की मग तो तानाशाह होतो, हुकुमशाह होतो. आणि मग त्या हुकुमशहाच्या हातात जर आहे राज्यघटना गेली तर मग अक्षरशः त्याची विल्हेवाट लावेल. आणि तेच होतंय. त्यामुळे आज विरोधी पक्ष अमित शहा माफी मागो, जय भीमचे नारे लावत पूर्ण लोकसभा दणाणून सोडलेली आहे. लोकसभेच्या बाहेर प्रदर्शन चालू आहे. परंतु आम्ही संविधानावर प्रेम करतो, आम्ही राज्यघटनेवर प्रेम करतो, आम्ही बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करतो, असे हे बोलणारे दोन चेहऱ्याची लोक, डबल स्टँडर्डची लोक, ओरिजिनल चेहरा अमित शहानी लोकांच्या समोर ठेवला. तो म्हणजे हे करून आंबेडकरांची काय रट लावता. अरे जितक्या वेळा देवदेव म्हणाले असते तर स्वर्ग मिळाला असता. मनी नाही भाव म्हणे देवा मले पाव, देव अशानं पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. मातीचा देव त्याले पाण्याचं भेव, दगडाचा देव त्याले वडराचं भेव, अरे लाकडाचा देव त्याले आगीचं भेव, सोन्या चांदीचा देव त्याले चोराचं भेव. हे तुकडोजी महाराज सांगून गेले. त्यामुळं भीमराव आंबेडकरांबद्दल बोललेलं हे वक्तव्य भाजपाच्या फार अंगलेटी येणार एवढं नक्की. आज रोखोक मध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. नमस्कार. पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र.